आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचे स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये सादर करूया जम्मू काश्मीरचे एक असे नेते जे नेहमी कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये असतात। एक असे नेते जे एकेकाळी मिलिटंट होते आणि आज महात्मा गांधींच्या मार्गावर चालण्याच्या गोष्टी करतात। प्लीज वेलकम जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे चेअरमन यासीन मलिक। आणि यासीन मलिकवर आजच्या या विशेष खटल्यासाठी आम्ही जज म्हणून आमंत्रित केलं आहे इंटरनॅशनल फ्रेमचे सुप्रसिद्ध पत्रकार जावेद नक्वी यांना। जावेद नक्वी साहेब, आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुरू करण्याआधी आजचे जज जावेद नक्वी यांची परवानगी मागूया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। खटल्याची कारवाई सुरू करण्यात यावी। खटला सुरू होत आहे। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप यासीन मलिक यांच्यावर। आपकी अदालतमध्ये JKLF चे चेअरमॅन यासीन मलिक यांच्यावर आरोप आहे की हे शांतीचे शत्रू आहेत। यासीन साहेब, जेव्हा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले त्यांनी नवाज शरीफ यांना हिंदुस्थानात बोलवलं, तर त्यांच्याकडून एक शांतीचा मार्ग पीस प्रोसेस त्यांनी सुरू केलं होतं। तुम्ही पीस प्रोसेसला स्पॉइल करून टाकलं जे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं होतं। हो, आम्ही पीस प्रोसेसला स्पॉइल नाही केलं, याउलट आम्ही पीस प्रोसेस स्ट्रेंथन करू इच्छित होतो। कारण पीस प्रोसेसचा अर्थ काय आहे, जितके पण पाकिस्तानमधून जे पण आले, मग ते प्राईम मिनिस्टर साहेब आलेत, प्रेसिडेंट साहेब आलेत, फॉरेन मिनिस्टर आलेत किंवा फॉरेन सेक्रेटरी आलेत, त्या लोकांनी काश्मीरच्या लोकांशी संवाद साधला आणि हिंदुस्थानी स्टेटने त्यांना फॅसिलिटेट केलं। निजाम बदलले, तुम्ही समजला नाही? नवाज शरीफ साहेब जेव्हा आले होते तेव्हा ते तुमच्याशी बोलले नाहीत? त्यांनी यावेळी सेपरेटिस्टला नाही बोलवलं। बघा, निजाम नाही बदललाय, पॉलिसी बदलली आहे। जो निजाम मध्ये नवीन कॅप्टन आलाय, जे की हेच बीजेपीची टीम होती, प्लेयर सगळे हेच होते, परंतु हे काश्मीरी सोबत बोलले, त्यांनी पाकिस्तान सोबत पण बोलणी केली आणि उघड उघड हे बोलले की आम्ही काश्मीरवर बोलत आहोत। परंतु आज जे या टीमचा कॅप्टन बदलला, त्या टीमच्या कॅप्टनचा वाजिब मौकूफ आहे की मला काश्मीरवर कोणत्याही प्रकारचं काहीच बोलायचं नाही। आणि मग ही गोष्ट आमच्या लक्षात आली आणि आम्ही आपल्याच लोकांना आंदोलनाला मजबूत करायचं आहे, यांच्या बोलण्यामध्ये नाही अडकायचं आहे। प्राईम मिनिस्टर हे नाही म्हटले की काश्मीरवर कोणाशी बोलायचं नाही। प्राईम मिनिस्टर हे म्हटले की काश्मीरवरून पाकिस्तानवर बोलणी होऊ शकते, परंतु यासाठी तुमच्यासारख्या सेपरेटिस्टचा काही रोल नाही। बघा, तेच तर मी म्हणतोय। एक तर ते हे बोलले की याआधी पहिले 7 प्राईम मिनिस्टर जे होते त्यांनी सर्वांनी चुकीचा प्रेसिडेन्स केली होती, त्यांनी चुकीचे निर्णय घेतले। नरेंद्र मोदी हे बोलण्यासाठी तयार आहेत का की जे माझ्या पहिले 7 प्राईम मिनिस्टर मागच्या 24 वर्षांमध्ये आले आहेत त्या सर्वांचे निर्णय चुकीचे होते, मी जो निर्णय करतोय तोच फक्त बरोबर आहे। नरेंद्र मोदी हे म्हणतायत पाकिस्तानला की तुम्ही एका बाजूला यासीन मलिक बरोबर बोलतायत, दुसऱ्या बाजूला आमच्याशी बोलतायत। हे नाही चालणार। आता वेळ बदलली आहे। हा त्यांच्यासाठी वेळ बदललाय, कारण की हा त्यांच्यासाठी मौकूफ आहे। त्यांचा स्वतःचा मौकूफ तर या मौकूफ सोबत पुढे जाऊ इच्छित आहे, जे त्यांनी काश्मीरींना मेसेज दिलाय। तुम्हाला हे बरोबर वाटतं का की बलुचिस्तानचे जे लोक सेपरेटिस्टच्या गोष्टी करतात, जे बलुचिस्तानमध्ये विद्रोह प्रिय लोक आहेत, त्यांच्याशी हिंदुस्थानचे हाय कमिशनर पाकिस्तानमध्ये बसून बोलतील, ते बरोबर आहे? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिंदुस्थानमध्ये इतक्या सगळ्या स्टेट आहेत, खूप स्टेटमध्ये तणाव आहे, परंतु आम्ही कधीच त्यांची गोष्ट नाही केली। या प्रकारे पाकिस्तानमध्ये स्टेट आहेत। काश्मीर जे आहे, कोण घेऊन गेले युनायटेड नेशनमध्ये काश्मीरला? ते तर हिंदुस्थानचे प्राईम मिनिस्टर साहेब होते, ज्यांनी चिठ्ठी लिहिली। याला इंटरनॅशनलाइज कोणी केले? जे युनायटेड नेशनचे दप्तर श्रीनगर आणि त्यावाले काश्मीरमध्ये आहे ते कोणी आणले? तर हिंदुस्थानने आणलं। हिंदुस्थानने याला इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये घेऊन गेले। पंडित जवाहरलाल नेहरूजी होते आणि इथे पण यावर मग रिझॉल्युशन पास झाले। आता जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर नाही आहेत, आता नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत। बघा, नरेंद्र मोदीजी प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांना लोकांनी निवडलं आहे, मला त्याच्याशी काही दुमत नाहीये। परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे नरेंद्र मोदीजी आहेत
नरेंद्र मोदींचा एक निर्णय आहे की मला हार्ड लाईन घ्यायची आणि आम्ही काश्मीरींना की जे आम्ही काश्मीरी त्यासाठी तयार आहोत आणि आम्ही आपलीच काश्मीरी लोकांसाठी हार्डलाईन नाही घ्यायचे. ते म्हणतात पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं आधी बंद झालं पाहिजे. बघा 2003 मध्ये मी जॉईंट लव्ह लेटर लिहिलं होतं पाकिस्तानचे हेड ऑफ द स्टेट आणि अटल बिहारी वाजपेयी, आणि हे पहिले जॉईंट लव्ह लेटर होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी एक आर्टिकल लिहिलं आणि त्यामध्ये हे लिहिलं, वी शुड इग्नोर बिट अँड ट्रॅक्स and find out the new innovative ways to resolve the Kashmir issue. त्यांनी पण ही गोष्ट केली की मसला आहे काश्मीरवर कधी समस्या. नेहरूजींच्या गोष्टी करतात, कधी वाजपेयींजीच्या गोष्टी करतात. तुम्ही हे का विसरतात? यावेळी एक कठोर व्यक्ती हिंदुस्थानचा मी हेच म्हणतोय की आज इथे नेहरू आहेत ना अटल बिहारी वाजपेयी, इथे आज नरेंद्र मोदीजी आहेत. आणि नरेंद्र मोदीजींना वाटतं की मी कडक लाईन घेऊन कदाचित काश्मीरच्या समस्या संपवून टाकू शकतो. दुनियेची तारीख गवाह आहे, फौजी ताकद वापरून कोणत्याच धर्माला आजपर्यंत दाबले नाही जाऊ शकत, कोणत्याही आंदोलनाला संपवले नाही जाऊ शकत. यासाठी आमच्यासाठी पण एक परीक्षा आहे. जे मोदीजी इथे आले आणि इन्शाल्लाह आम्ही पण वेडे आहोत, आम्ही पण परीक्षेमध्ये यशस्वी होऊ. त्यांनी पाकिस्तानला हे सांगितलं की अलगाववादींबरोबर वॉक आणि इंडियन गव्हर्नमेंट बरोबर टॉक हे नाही होऊ शकत. बघा नरेंद्र मोदीजींना किंवा यासीन मलिक यांच्या बरोबर बोला. बघा नरेंद्र मोदीजींना मी पण एक मेसेज देऊ इच्छितो की आम्ही लोक पण दिवाने आहोत. तर ते जर अत्याचार करू इच्छित आहेत तर मन भरून करा. मी तर फक्त इधर आ सितमगर तू हुनर आजमा, मैं तुम तीर आजमाओ मैं जिगर आजमाओ. हिंदुस्थानसाठी आम्ही कधीही हिंदुस्थानसाठी कोणतेही शाप नाही दिलेत, कारण इथे हिंदुस्थानमध्ये असे हजारो हिंदुस्थानी लोक आहेत जे आमच्या मुवमेंटला सपोर्ट करतात. यासाठी आम्ही कधी इच्छुक नाही, कधी इच्छा करणार नाही की आम्ही हिंदुस्थानला शाप देऊ. परंतु नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा एक गोष्ट सांगेन की असं ॲटमॉस्फिअर क्रिएट होत आहे ज्याला फैज अहमद फैजने 2 लाईनमध्ये सांगितलं आहे. निसार तेरी गलियों पे वतन के जहाँ चली है रस्म की कोई सर उठा के न चले, जो कोई चाहने वाला तेरे तवाफ को निकले, नज़र चुरा के चले, जिस्म व जान बचा के चले. मला वाटतं की नरेंद्र मोदींनी असा माहोल पैदा करू इच्छित आहे, परंतु ते कदाचित गुड गव्हर्नन्स देऊ शकतात, परंतु हार्डलाइनर अप्रोचमुळे कोणत्याही धर्माला कोणत्याही जातीला संपवू नाही शकत. चला आशा करूया की याचं उत्तर नरेंद्र मोदी देतील. परंतु माझ्याजवळ आरोपांची लिस्ट खूप मोठी आहे यासीन साहेब. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर यासीन मलिक यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. यासीन साहेब, पाकिस्तानच्या हाय कमिशनरने तुम्हाला बोलवलं, तुमने पुकारा और हम चले आए. यासीन साहेब, तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहता, इथलं मीठ खाता, इथल्या पोळ्या खाता, इथल्या हवेमध्ये श्वास घेता, इथलं पाणी पिता, परंतु बोलण्यासाठी वारंवार पाकिस्तानला पळतात. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत JKLF चे चेअरमन यासीन मलिक यांना. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये JKLF चे चेअरमन यासीन मलिक यांच्यावर आरोप आहे की हे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालतात. यासीन साहेब, पाकिस्तानच्या हाय कमिशनरने तुम्हाला बोलवलं, तुमने पुकारा और हम चले आए. आम्हाला हिंदुस्थानच्या प्राईम मिनिस्टरने पण बोलवलं तर हम चले आए. आम्हाला अटल बिहारी वाजपेयीजींनी पण जेव्हा रमजान सीजफायर नंतर RK मिश्राजींना आपला इंटरलोक्युटर बनवलं होतं, तर युनायटेड हुरियत होती, त्यांनी त्यांच्यासोबत बोलणी केली आणि त्याच्यासोबत जी टीम होती, तर आम्ही सगळे जे लोक काश्मीर युनायटेड हुरियत लीडरशिप होती ती चली आई. तर बेसिकली एक क्रेडिट देऊन द्या काश्मीर लोकांना. जेव्हा जेव्हा घटना होते आणि हे बोललं गेलं की
जे पीस प्रोसेसने त्या घटनेला सोडवतील तर काश्मीरी लोक धावून यासीन आले. साहेब, तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहता, इथलं मीठ खाता, इथल्या पोळ्या खाता, इथल्या हवेमध्ये श्वास घेता, इथलं पाणी पिता, परंतु बोलण्यासाठी वारंवार पाकिस्तानला पळता. आम्ही दोन्ही देशांमध्ये धावत जातो की भाई 1947 पासून काश्मीरी कोम या डिस्प्यूटमुळे नष्ट होऊन गेली आहे. काश्मीरी लोकांची एक मुस्तरका आवाज आहे. आम्ही डिस्प्यूटमध्ये नाही राहू इच्छित. याउलट काश्मीरच्या समस्येला सोडवा यासाठी आम्ही वारंवार पाकिस्तान पण आणि हिंदुस्थानात पण हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मी एक वाहिद काश्मीरी नेता आहे. कदाचित कोणी मुस्लिम लीडर नाही मिळू शकत RSSला. मी RSS सोबत देखील 5 तास कंटिन्यू मीटिंग केली होती 2010 मध्ये. यासीन साहेब, तर आम्ही त्यांच्या जवळ पण गेलो ज्यामुळे काश्मीरच्या समस्येवर कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळेल. परंतु तुम्ही त्या पाकिस्तानशी बोलत आहात जो ओसामा बिन लादेनला शरण देतो. बघा रजतजी, जेव्हा हिंदुस्थानासोबत आम्ही यांच्या बोलण्यावर येऊन जातो तर तुम्हाला ऑब्जेक्शन नाहीये. जेव्हा ते बोलवतील त्यांना तुम्ही फ्रीक मानतात. मी फ्रीक तुम्ही नाही. म्हणतात त्यावेळी तुम्ही म्हणतात की तुम्ही पण त्यांचे एजंट आहात. तर पाकिस्तानला पण काही या पद्धतीने साथी असेल ना. जेव्हा हिंदुस्थानात जातात ते म्हणतात की तुम्ही हिंदुस्थानचे यासीन एजंट साहेब, आहात. जो माणूस तर ही जी काश्मीरी लोकांची हालत बनवली गेली आहे की यासीन तुम्ही साहेब जी- इथे जाल तर तुम्हाला म्हणतील की हिंदुस्थानी एजंट आहे, तिकडे जाल तर तुम्हाला म्हणतील यासीन पाकिस्तानी साहेब, तुम्ही एजंट आहे. विसरत आहात, हिंदुस्थानने कधीच टेररिझमला प्रोत्साहन दिलं नाहीये. ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये पकडला गेला होता. दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहतो. हाफिज सईद लाहोरमध्ये फिरतोय. हे सगळे आतंकवादी आहेत जे पूर्ण जगामध्ये रेकग्नाइज आहेत. बघा, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या दुसऱ्या इश्यूजला रिलेटेड आहेत. जर हिंदुस्थानला हे जास्त कन्सर्न आहे तर हिंदुस्थान का निघाला पाकिस्तान सोबत बोलण्यासाठी? किंवा एकतर हिंदुस्थानला एक वाजिया मौकूफ आहे. त्यांनी हे नाही यावर बोलून कॅन्सल केलं की हाफिज सईद जी जो खुल्ला फिरतोय लाहोरमध्ये, ओसामा बिन लादेन जी पकडले गेले पाकिस्तानमध्ये, दाऊद इब्राहिम जी कराचीमध्ये बसले आहेत, त्यांनी यावर बोलणे हे तर कॅन्सल मी नाही तुम्हाला केलं. विचारतोय. हे तर मी अहो विचारतोय मी तुम्हाला. पण तर जर हा मौकूफ आहे, माझं पण हेच आहे. जर मौकूफ हा आहे तर मग तर स्पष्टपणे हिंदुस्थानने बोलावे. आम्ही या इश्यूजवर बोलणी केली आहे, परंतु हिंदुस्थानचं जे मौकूफ यासीन जे साहेब, आहे मी जे तुम्हाला विचारतोय ते सरकारकडून नाही, हिंदुस्थानच्या जनतेकडून विचारतोय जे इथे लोक बसलेत. जेव्हा पाकिस्तान आमचे सैनिक हेमराजला पकडून घेतात, त्याचा शिर कापून बॉडी परत पाठवतात, पाकिस्तानी सैनिक त्याचा शिर घेऊन जातात, तर खूप त्रास होतो हिंदुस्थानच्या लोकांना. आणि जेव्हा तुम्ही त्या पाकिस्तानशी बोलणी करता तेव्हा खूप नाराजी होते. जेव्हा तुम्हाला या गोष्टीवर हिंदुस्थानच्या लोकांना खूप त्रास होतो आहे तर मग तुम्ही पाकिस्तान सोबत का बोललात? तुम्ही पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला इथे का बोलवलं? पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला इथे हे सांगण्यासाठी बोलवलं होतं की खुरापाती बंद करा. बघा हे परसेप्शन आहे की कोण कोणत्या पद्धतीने प्रोजेक्ट जेव्हा करतोय. पाकिस्तान हे म्हणतोय की यासीन मलिकला डिप्लोमॅटिक सपोर्ट देतो, मॉरल सपोर्ट देतो, मग हिंदुस्थानच्या सरकारला प्राईम मिनिस्टरला बोलून सांगावं लागतं की हे काम बंद करा. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथे अजूनही देश आहेत ज्यामध्ये अमेरिका, बर्तानिया, तर ते पण तर काश्मीरी लोकांना भेटतात. युरोपियन काश्मीरी लोकांना लीडरला भेटतात. आणि हिंदुस्थानच्या सत्तेने तर त्यांना हे पण एंगेज केलं की आम्हाला भेटण्यासाठी. परंतु जे आपल्या इथे टेररिस्टला शरण देतात, जे ओसामा बिन लादेनला जागा देतात, जे हिंदुस्थानच्या विरुद्ध प्रॉक्सी वॉर क्रिएट करतात, हो, अरे, ते ट्रेनिंग training देतात, देतात. ट्रेनिंग. ट्रेनिंग देतात लोक म्हणतात, त्यांना कसं विसरून जाल, त्यांच्याशी कसं बोलाल? आणि तुम्ही त्यांच्याशी बोलता आणि त्यांच्याकडून डिप्लोमॅटिक सपोर्ट घेता, त्यांच्याकडून मॉरल सपोर्ट घेता. सगळ्यात आधी तर तुम्ही बोललात त्यांच्यासोबत. बघा
अटल बिहारी वाजपेयीजी हे पहिले लाहोर गेले. त्यांनी बोलणं केलं की नवाज शरीफ यांच्यासोबत. तिथे त्यांनी मिनारे पाकिस्तान तक्रीर केली आणि मिनारे पाकिस्तानवर त्यांनी म्हटलं की माझ्या आयुष्याची शेवटची इच्छा आहे काश्मीरचा प्रॉब्लेम सोडवणे. त्यानंतर त्यांनी काश्मीरी सोबत हा संवाद विचार केला. करून की कदाचित या चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर पाकिस्तानला थोडी अक्कल येईल. तर तर वाजपेयी साहेबांनी इतकी चांगली गोष्ट बोलली ज्याचा उल्लेख तुम्ही करत आहात, त्यानंतर पाकिस्तानने कारगिलवर हल्ला करून बघा, दाखवला. माझी पण हा मौकूफ आहे की जर तुम्ही म्हणत आहात पाकिस्तानचा या गोष्टींमध्ये संबंध आहे, तर मग का हिंदुस्थानने त्यांच्यासोबत बोलणी मी तर केली? तुम्हाला म्हणतोय की तुम्ही कधी पाकिस्तानच्या बाबतीत का नाही बोलत की त्यांनी आतंकवादची फॅक्टरी त्यांच्या इथे बनवली आहे? तुम्ही का नाही पाकिस्तानला विचारत की त्यांनी दाऊद इब्राहिमला त्यांच्या इथे का ठेवलंय? तुम्ही का नाही पाकिस्तानला विचारत की सारखं सारखं सीज फायरचं व्हायलन्स का करताय? बघा, तुम्ही का नाही तुमच्या गव्हर्नमेंटला हे विचारत की जेव्हा हिंदुस्थानमध्ये जेव्हा आता लोक हे म्हणतात, तुम्हाला करेक्ट करतायत, ते म्हणतात की तुमची सुद्धा गव्हर्नमेंट आहे. बघा, हे तुमचं सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे. बघा, हे यांचा एक परसेप्शन आहे, माझा आपला एक परसेप्शन आहे. प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे. हे जे गोष्ट करतोय हे बोलतील, परंतु माझा एक प्रश्न आहे. जेव्हा आम्ही बंदूकची मूव्हमेंट सुरू केली काश्मीरमध्ये, जाती यांच्या विरुद्ध की हा जो देश आहे, या देशामध्ये गांधी पैदा झालाय, ज्याने पूर्ण दुनियेला सल्ला दिला की जर समस्या आहे तर ती समस्या शांततेने सोडवा. परंतु समस्या ही आहे की गांधींच्या देशामध्ये वेन आय ट्राय टू फाइंड आउट इन द लँड ऑफ गांधी अ सोल ऑफ गांधी आय कुड नॉट फाइंड एनिवेअर. तर आम्हाला बंदुकीचे आंदोलन सुरू करावे लागले. त्यानंतर काश्मीरमध्ये बंदूकचा इन्कलाब आला. मी कैद झालो. त्यावेळी हिंदुस्थानने अमेरिकेला, बर्तानियाला, युरोपियन युनियनला, मी जेलमध्ये होतो, ऑल इंडिया मेडिकल युनियनला आणले आमच्याशी बोलण्यासाठी. हिंदुस्थानी सिव्हिल सोसायटीला आणले. मग आमच्यावर कारवाई सुरू झाली. मग आम्हीही कारवाई सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी माझ्या 600 साथीदारांना मारून टाकले. मला 300 वेळा त्या जेलमध्ये पाठवले गेले. त्यानंतर मला इंटरोगेशन सेंटरमध्ये माझा जो राईट इयर आहे त्याची इयरिंग पण संपली. माझ्यावरती 6 जीवघेणे हल्ले झाले. तर हे सीज फायरच्या नंतरचा पण स्टेटचा अत्याचार होता. आता तुम्ही बघितलं, काश्मीरी लोकांनी तर 2008 मध्ये पूर्ण इन्कलाब आणला. एक ट्रान्झॅक्शन झाली होती काश्मीरी कॉमची, फ्रॉम व्हायलंट मोमेंट टू नॉन व्हायलंट मोमेंट. तर त्यावरती काय झालं? 72 शव आम्हाला सापडले. 2009 मध्ये 45 प्रेत आम्हाला सापडले. 2010च्या इन्कलाबमध्ये 128 प्रेत सापडले. हे इथे शांत लोकांवर फौजी ताकद वापरली गेली. तर तुम्ही ज्या कौमला शांततेच्या आंदोलनामध्ये पण बॉडी पाठवून देऊ आहात, तर त्या कौमला कुठे बंदुकीकडे तर नाही ढकलत आहात ना? यासीन साहेब, तुम्हाला इथे अत्याचार दिसतोय, बॉडी सुद्धा दिसतायत, प्रेत सुद्धा दिसतंय. पाकिस्तानमध्ये जे होते ते दिसत नाहीये. ते इथे अजमल कसाबला हत्यार घेऊन पाठवतायत आणि प्रामाणिक हिंदुस्थानींचा, निरपराध हिंदुस्थानींचा खून करून जात आहेत. तेव्हा तर तुम्ही आवाज नाही उठवत. बघा, जे मुंबईमध्ये झाले त्यावेळी मी जेलमध्ये देखील होतो. बट इट इज ऑन रेकॉर्ड. मीच नाही, काश्मीरचे जेवढे पण आंदोलनाशी जोडलेले लीडर आहेत, छोटे मोठे आहेत, जेव्हा मुंबईमध्ये घटना झाली सर्वांनी त्याला कंडम केलं आणि सगळे बोलले की कंडम करून टाकलं, संपली गोष्ट. सगळे हे बोलले की ब्रुटल किलिंग बट यू वॉन्ट फ्रॉम अस. त्यांनी तर खून नाही केले. मामला हा आहे की एक घटना झाली ज्यामध्ये लोक मारले गेले. बघा, इथे जितके लोक बसलेत त्यांची रिएक्शन काय आहे? ते याला घटना नाही मानत, ते हिंदुस्थानवर हल्ला मानतायत. एक ब्रुटल किलिंग झाली आणि तुम्ही त्यावेळी न्यूजपेपर काढून घ्या. मी फक्त माझ्या स्वतःचीच गोष्ट नाही बोलणार. काश्मीरमध्ये जितकेही तेहरीक लीडर आहेत, छोटे मोठे, सगळेच एकाने मुंबईच्या त्या इश्यूवर कंडम केलं. आणि मी तुम्हाला फक्त हेच म्हणतोय की जो देश असा ब्रुटल किलिंग करतो, जो देश या प्रकारे निरपराध लोकांना जीवे मारत आहे,
त्यांच्यासाठी आतंकवादी पाठवतोय, त्यांच्याशी तुम्ही बोलणी कराल, ते काश्मीरची समस्या सोडवू शकतात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही लोकांनी, हेच तर मी म्हणतोय की हिंदुस्थानचा बेसिक कन्फ्युजन काय आहे. जर तुमचे हे इश्यूज आहेत, तुम्ही तर हे नाही बोललात की हे इश्यूज आहेत, यावर पाकिस्तानशी नाही, मी बोलायचं तर नाही. हे तुम्हाला विचारतोय नाही, की मला काय तुम्हाला मी विश्वास आहे की मी पाकिस्तान बघा, मी हे बोलतोय की पाकिस्तानच्या सोबत हिंदुस्थान बोलणी करण्यासाठी निघाला आहे. ते बोलत आहेत की काश्मीरचा भाग पाकिस्तान आहे, आम्ही फक्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सोबतच बोलू. दोन आणि सरकार आमचीच ही आपापसात काय संधी. करतात त्यांची गोष्ट करत नाहीये. तुम्ही त्या पाकिस्तानवर विश्वास ठेवता जे हिंदुस्थानमध्ये आतंकवादी नाही, पाठवतात, विश्वास त्या तर- पाकिस्तानवर विश्वास ठेवता जे इथे नाही, विश्वास निरपराधांना मारतात. यामध्ये तर विश्वासाची गोष्टच नाहीये. गोष्ट ही आहे की तुमचा जो स्टेट परसेप्शन काय आहे. स्टेटचा परसेप्शन हा आहे की मला ही पाकिस्तान सोबत बोलणी करायची आहे तुमचं आणि मला perception जितके काय पण आहे, मुद्दे यासीन आहेत साहेब? त्यांना सोडवायचं हो, पण आहे. आता जेव्हा तुमचं जेव्हा perception- जेव्हा तुम्ही मुजराकातची गोष्ट करतात, तेव्हा लँग्वेज बदलून जाते, तेव्हा व्होकॅब्युलरी चेंज होऊन जातो, तेव्हा व्यक्ती अशी गोष्ट करतो की ज्यामुळे संवादाच्या वातावरणाला स्ट्रॉंग केलं जावं आणि ना की तुमचं- संवादाच्या वातावरणाला ड्रेन केलं जाईल. तुमचं मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जो पाकिस्तान आपल्या इथे किलिंग्स नाही थांबवू शकला, ज्या पाकिस्तानमध्ये लोक रोज आतंकवादाने मरतायत, त्या पाकिस्तानला आधी स्वतःचा तर प्रश्न सोडू द्या. बघा, जो देश आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत, जो देश आपल्या इथे लोकशाही नाही चालवू शकत, बघा, तो आधी काश्मीरचा तुम्ही प्रश्न काय सोडवणार? आधी तुम्ही हा गैरसमज काढून टाका जो काश्मीरच्या तहरीके आझादी आहे. ठीक आहे, कोणता देश सपोर्ट करतो आहे तेहरीकला, तो म्हणतो की आम्ही काश्मीरच्या तेहरीके आझादीला डिप्लोमॅटिक आणि मोरल सपोर्ट देतो. परंतु माझा प्रश्न हा आहे, कोणता पण तेहरीके आझादी दुनियामध्ये नाही चालू शकत जर लोक त्याच्यासोबत नाहीये. हे लोकांची, काश्मीरच्या लोकांची तेहरीक आहे. काश्मीरचे लोक इच्छुक आहे की आमच्या समस्या सोडवा. ही पाकिस्तानची तेहरीक नाहीये, ही हिंदुस्थानची तेहरीक नाहीये, उलट की काश्मीरच्या लोकांची तेहरीक आहे. आणि काश्मीरी लोक हे इच्छित आहेत की जे तुम्ही आम्हाला वचन दिलेले आहे की मी तुम्हाला हा हक्क देईन की तुम्ही हिंदुस्थान सोबत जावे की पाकिस्तान सोबत जावे किंवा आझाद राहावे, आम्हाला तो मूलभूत मी हक्क तुम्हाला आहे. जे विचारतोय तुम्ही त्या प्रश्नाला टाळताय. तुम्हाला वाटतंय की पाकिस्तान जो आपला देश नाही सांभाळू शकत, तो तुम्हाला काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो. बघा, पाकिस्तान एक साधारण देश आहे. त्याची आपली समस्या काय आहे, मला कोणताच हक्क नाहीये त्यांच्याकडून त्यांच्या अंतर्गत प्रश्नांसाठी, त्यांच्या समस्यांमध्ये लक्ष देण्याचा. मी काय इथे हिंदुस्थानच्या कोणत्या स्टेट इश्यूवर इथे प्रश्न उचललाय, मी कोणता इश्यू इथे विचारला, यासाठी मला कोणताही हक्क नाहीये. ना हिंदुस्थानच्या अंतर्गत समस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष देणे, ना पाकिस्तानच्या मामल्यामध्ये. माझा फक्त काश्मीरशी संबंध आहे. मी हे फक्त इच्छितो की जे माझी जी कौम आहे, जी आझाद काश्मीर इच्छित आहे, काश्मीरच्या डिस्प्यूटवर ते म्हणतायत की आमचे प्रश्न सोडवा. मी तुम्हाला एक घटना सांगतो. जेव्हा मी पाकिस्तानमध्ये गेलो तर तिथे मला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला हजारो लोकांच्या समोर. तो म्हणाला की खूप सारे लोक असे आहेत पाकिस्तानमध्ये जे समजतात की की काश्मीर शिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे. तुमचं काय मत आहे? तर मी म्हटलं की हिंदुस्थानमध्ये सुद्धा असे लोक आहेत जे समजतात की पाकिस्तान शिवाय हिंदुस्थान अपूर्ण आहे. तर तुमचं यावर काय मत आहे? बघा, हिंदुस्थान हे बोलतोय की माझे अविभाजित अंग आहे, माझा मुकुट आहे. पाकिस्तान हे म्हणतो की हा माझा भाग आहे, माझा मौकूफ आहे, हा निर्णय काश्मीरींनाच करू द्या एका योग्य पद्धतीने, की काय हा हिंदुस्थानचा मुकुट आहे की हा पाकिस्तानचा भाग आहे, किंवा काश्मीरीचा आहे आणि काश्मीरी यांना स्वतंत्र देऊ इच्छित. पण हिंदुस्थानचं हे म्हणणं आहे की काश्मीर हिंदुस्थानचा आहे आणि यावर कोणत्याच प्रकारचं डिबेटचा स्कोप नाहीये. बघा, आधी तर तुम्ही लोकांनीच दुनियेला, इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये पण म्हटलंय की हो, काश्मीरी लोकांना आता त्या जे जुन्या गोष्टी विसरून जा यासीन साहेब. आता नवीन सरकार आहे, नवीन पद्धत आहे. बघा, जर तुम्ही मला हे म्हणता आहात की तुम्ही जे इथे मोदींचं सरकार आहे यामध्ये आता बोलण्याची सुद्धा परवानगी नसेल, तर मी आधीच सांगितलंय की आम्ही तर बोलणारच. परंतु हे मी मानतो की तुमची जी सरकार इथे आहे त्याने हे स्पष्ट करून दिलंय की आमचा अप्रोच खूप हार्ड असेल आणि आम्ही या हार्ड अप्रोचसाठीच तयार आहोत. हे बघा,
जिथपर्यंत बोलण्याची गोष्ट आहे, तुम्ही जनतेच्या समोर बसल्यात, तुम्ही तुमचे मत बोलत आहात, तुमचं मत ऐकतील, पूर्ण हिंदुस्थान तुमचं बोलणं ऐकतोय आणि नक्कीच तुमच्या बोलण्यावर विचार देखील होईल. इथे जे लोक आहेत त्यांना विचारूया काय प्रश्न विचारायचा आहे. जी, खूप सारे लोक आहेत. हो बोला, तिसऱ्या रांगेत. तुम्ही फुली सपोर्ट करत आहात की काश्मीरला पाकिस्तानमध्ये समाविष्ट करावं? तर सर मला सांगा की ज्या फॅसिलिटीज इंडिया तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत, कारण की मी स्वतः जम्मू आणि काश्मीरहून आहे, आणि जर तिथे जॉब वेकन्सी निघते तर सगळ्यात पहिले काश्मीरी मुस्लिम आणि काश्मीरी पंडितला दिली जाते ती संधी. आणि तुम्ही कोणत्या पण जागी किंवा गव्हर्नमेंटला जाल, इन्स्टिट्यूट मध्ये जा, मोस्टली तुम्हाला 50 ते 60% काश्मीरीच सापडतील. या सर्व गोष्टी पाकिस्तानमध्ये मिळतील का जेवढं तुम्ही पाकिस्तानला सपोर्ट करत आहात? मी उत्तर देऊ? बघा माझ्या ताई, तुम्ही शिकलेल्या आहात. कमीत कमी जर तुम्ही मला एवढे शिकले आहात, माझ्या दृष्टीने आमचा एक वाजिया मौकूफ आहे. कोणता लपलेला झाकलेला मौकूफ नाही आहे. आम्ही इच्छितो की इंडिपेंडन्स काश्मीर. आम्ही ना पाकिस्तान सोबत ना हिंदुस्थान सोबत. पण सर तुम्ही तर माझं बोलणं तर ऐका, माझं बोलणं एकदा ऐकून घ्या. हो सर. हा आमचा मौकूफ आहे, पॉलिटिकल बिलीव्ह आहे. त्याचबरोबर आम्ही हेही म्हणतोय की आता तुम्ही जी दुसरी गोष्ट केली की काश्मीरी लोकांचा हक्क आहे, ते जर हिंदुस्थान सोबत जाऊ इच्छित असतील तर ते जावे योग्य पद्धतीने. पाकिस्तान सोबत जायची इच्छा आहे तर नक्की जावे. परंतु हेच काश्मीरी स्वतंत्र राहू इच्छित आहेत तर हिंदुस्थान आणि पाकिस्तानला यांचा हक्क द्यायला पाहिजे. जर जामुरियत हा फैसला करेल तर हा आमचा मौकूफ आहे. पण सर परंतु यासीन साहेब, तुमच्या बोलण्यातून वाटतंय की इथे हे फक्त बोलण्यासाठी आहे, खरं तर हृदय पाकिस्तान बरोबर आहे. बघा, जर तुम्ही हे म्हणतात की माझा पॉलिटिकल बिलीव्ह खोटा आहे, प्रत्येक पार्टीचा आपला पॉलिटिकल बिलीव्ह आहे. ज्या पद्धतीने आज जेव्हा नरेंद्र मोदीजींची सरकार आली, कारण की यांच्या पहिले संथालीमधून एक पॉलिटिकल बिलीव्ह होता, यांना आजपर्यंत मेजॉरिटी मिळत नव्हती. परंतु तुम्ही बघितलं की मेजॉरिटी मिळाली, आता ते आपल्या रंगात आले. तेही गोष्ट बोलले की हा त्यांचा पॉलिटिकल बिलीव्ह आहे. आज त्यांनी तीच कडक भाषा वापरली आहे. म्हणतात की नो मर्सी. आम्हाला फक्त जेव्हा ते पाकिस्तानच्या माझं एकदा विरोधात ऐका कठोर तरी. शब्दात बोलतात, नाही तेव्हा तुम्हाला का त्रास नाही, होतो? नाही अजिबात नाही, असं नाही. त्यांनी तर पाकिस्तान विरुद्ध कोणताच कठोर शब्द नाही वापरला. बरं. याच पद्धतीने आमचा पण एक पॉलिटिकल बिलीव्ह आहे, ज्याला आम्ही प्रोपोगेट करतो पूर्ण दुनियामध्ये आणि हिंदुस्थानमध्येही. तर कोणाचा पॉलिटिकल बिलीव्ह खोटा नाही असू शकत. आमचा पॉलिटिकल बिलीव्ह हा आहे की आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे. सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पाकिस्तानकडे मदत मागता, पण पाकिस्तान कधी USA कडून मदत मागतं, कधी चीन त्यांची मदत करतं. तुम्ही भारताशी बोलणी का नाही करत सर? त्यांचा प्रश्न असा आहे की पाकिस्तान तर स्वतःच कधी अमेरिकेकडून मदत मागतो, कधी चायनाकडे भीक मागतो, तर तो तुमची काय मदत करेल? मी आधीही तुम्हाला बोललो, मी आता पण तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय की जो काश्मीरच्या तहरीक आहे हा स्वतंत्रता आहे. काश्मीरी लोकांची आपली तहरीक आहे, स्वतंत्रता. आम्ही पाकिस्तानकडे भीक मागण्यासाठी नाही जात, कारण की या तहरीकमध्ये काश्मीरी लोकांचे आपले जीव गेले आहेत जे आतापर्यंत जातात. यामध्ये काश्मीरी लोक कुर्बानी देत आहेत आणि प्रत्येक काश्मीरीने या तहरीकमध्ये त्रास सहन केलाय. आणि कोणती पण कौम जी फर्दन कुर्बानिया देत असेल, ती तुम्हाला वाटतं का की कोणत्या देशाजवळ जाईल भीक मागण्यासाठी? यासीन साहेब, हे सगळे लोक हे म्हणतायत की एक वेळा नरेंद्र मोदींशी बोलून बघा, ते तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये यासीन मलिक यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखीन एक भाग. यासीन साहेब, हे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही म्हणता तर खरं की मी आता गांधीजींच्या मार्गावर चालेन, पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली बघतो तेव्हा तुमची मैत्री आहे हाफिज सईद बरोबर. तुम्ही ते करता जे जमाते इस्लामीला पाहिजे, तुम्ही ते करता जे जमातुल दावाला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी, हे बघा, तुम्ही तर मला हाफिज सईद बद्दल सांगा. मी याच दिशेने जातोय. मी याच दिशेने त्यांच्या बरोबर बसले होतात की नव्हते? बसलो होतो, बिलकुल. ते आतंकवादी आहेत की नाही आहेत?
वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आजचे आपले पाहुणे आहेत JKLF चे चेअरमॅन यासिन मलिक. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये JKLF चे चेअरमॅन यासिन मलिक यांच्यावर आरोप आहे की हे म्हणतात काही आणि करतात काही वेगळंच. यासिन साहेब, हे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही म्हणता तर खरं गांधीजींच्या मार्गावर चालतो, मी शस्त्र फेकून दिलेत, मी बंदूक फेकून दिली आहे, परंतु जेव्हा प्रॅक्टिकली बघतो आपण तर तुमची मैत्री आहे हाफिज सईद बरोबर. तुम्ही ते करता जे जमाते इस्लामीला पाहिजे, तुम्ही ते करता जे जमातुल दावाला पाहिजे. आधी तर हे आहे की 94 मध्ये आपण सीज फायर केले. 94 पासून आतापर्यंत 20 वर्ष झाले. मी तुमच्या स्टेटला चॅलेंज करतो की या 20 वर्षांमध्ये ते एक एव्हिडन्स देतील की जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला पॉलिटिकल मोमेंट विना व्हायलन्स सोबत कोणा एक प्रकारचा एक एव्हिडन्स तुम्ही मी मला तुम्हाला देतो ना एव्हिडन्स. 11 फेब्रुवारी 2013 तुम्ही इस्लामाबादला गेलात. अफजल गुरुला फाशी देण्याविरुद्ध तुम्ही तिथं उपोषण केलं आणि हाफिज सईद येऊन तुमच्या मांडीवर बसले. फोटोज आहेत, तुम्हाला पाहिजे तर मी दाखवू शकतो तुमचे आणि हाफिज नाही, सईदचे मी फोटो. मी मी याचं उत्तर देतो. हे बघा, यासिन मलिक आणि हाफिज सईद. दोघे असे बसले जसे दोन हरवलेले भाऊ एकत्र भेटले. तर मग अटल बिहारी वाजपेयीजींनी रमजान सीज फायरची घोषणा केली. त्यावेळी ऑन रेकॉर्ड त्यांनी म्हटलं की जर काश्मीरची लिडरशिप पाकिस्तान हे बघा, जाण्यास तुम्ही तर मला हाफिज सईद बद्दल सांगा. मी इकडेच तर येतोय आता. मी तुम्ही तिकडे त्यांच्या बरोबर बसले होता मी की बसलो नव्हता होतो. बसलात? बिलकुल. ते आतंकवादी आहेत की नाही आहेत? तुम्ही मला यावर बोलू देणार आहात का? बरं सांगा. तर त्यावेळी ऑन रेकॉर्ड वाजपेयीजींनी म्हटलं होतं की जर काश्मीरची लिडरशिप जाऊ इच्छिते पाकिस्तानी लीडर सोबत आणि मिलिटंट लीडर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, जेणेकरून एक जेन्युइन पीसफुल ॲटमॉस्फिअर निर्माण होईल. त्याच्यानंतर वाजपेयीजींचं गव्हर्नमेंट बदललं. नवीन प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंगजी आले. 2006 मध्ये माझी त्यांच्यासोबत भेट झाली, ऑफिशियल मीटिंग. माझा त्यामध्ये एक पॉइंट होता जो मी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाच्या समोर ठेवला. मी म्हणालो, जी मिलिटंट लिडरशिप पण आहे, मला वाटतं की तुम्ही त्यांनाही या चर्चेमध्ये आणावे, म्हणजे ही चर्चा पूर्ण प्रकारे पीसफुल बनून जाईल. वजीर आझम साहेबांनी हे म्हटलं की आम्हाला या प्रकरणामध्ये मदत पण पाहिजे. मी अमेरिकेला गेलो होतो. मग भूकंप आला काश्मीरमध्ये, तर मी तिथे गेलो होतो. पैसे घेऊन, एड घेऊन तिथे गेलो होतो. त्यानंतर मी मुरीद कॅम्पमध्ये स्वतः गेलो हाफिज सईद साहेबांना भेटायला. त्यांनी तिथे एक फंक्शन केलं आणि फंक्शनमध्ये लोकही होते, त्यांचे कॅडरही होते, जिथे मी स्पीच केली होती. आणि स्पीच माझी ही होती, मी त्यांना आठवण करून दिली. मी म्हणालो, एक इंग्रज ज्यांचं नाव मार्टिन लिंक्स आहे, तो मुसलमान बनून गेला. त्यानंतर तो 5 वर्ष अरबी शिकला. त्याने इस्लामिक हिस्ट्रीवर PhD केली. मग त्याने सीरतवर पुस्तक लिहिलं, जे आज ऑथेंटिक पुस्तक मानलं जातं. मी म्हणालो, त्याने लिहिलं मी मुसलमान कसा झालो. त्याने लिहिलं जो हुजूर सल्ला असलमच्या शेवटच्या पत्रामध्ये खुतबा आहे, त्यामध्ये ते फरमावतात की मी तुम्हाला सांगतो, रोजा, नमाज आणि जकात ज्यावर इस्लामची इमारत उभी आहे, काय मी तुम्हाला सांगू यावर पण अफजल काय आहे, सर्वोत्तम काय आहे? यापेक्षा अफजल आणि सर्वोत्तम हे आहे, जर तुम्हाला कोणी सल्ल्याचे आमंत्रण देत आहे, शांतीचं आमंत्रण देत आहे, यू परचेस पीस विथ हिम. ही गोष्ट मी तिथे बोललो. बघा, हे बघा, सगळं- नाही, तुम्ही नाही, माझी बघा, गोष्ट तुम्ही ऐका. इकडच्या-तिकडच्या तुम्ही गोष्टी करता. बघा, नाही, तुम्ही त्यावर या आता. अहो, मी माझा त्यावरच प्रश्न येतोय. असा आहे, नाही तुम्ही देत नाही आहात. माझा मी प्रश्न हा त्यावरच आहे येतोय. की ज्या हाफिज सईदने निरपराध्यांना मारलं, निरागस लोकांना मारलं, ज्याने
अजमल कसाबला इथं पाठवलं शस्त्र घेऊन, ज्याने त्याच्या 9 साथीदारांना पाठवलं, त्याच्या बरोबर तुम्ही बसले आहात. मी त्यावरच येतोय, या फोटोकडे. फोटोबद्दल सांगा मला. मी फोटोकडे. बरं. अच्छा, माझ्या या पूर्ण हिंदुस्थानाचे जेवढे मीडिया सेंटर आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे, जेव्हा तिथे मी गेलो, ही घोषणा केली, हा गोंधळ का नाही झाला? तेव्हा सगळे खुश का? तेव्हा तर मी मुरीद कॅम्पमध्येच गेलो, कोणी काहीच गोष्ट नाही बोलले तिथे. तुम्ही ह्याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल मी नंतर विचारेन. त्याबद्दल माझ्याजवळ त्याच्याही डिटेल्स आहेत. माझी मुलगी तेव्हा जन्माला आली होती. मी पाकिस्तानला गेलो होतो. इथून अफजल गुरु साहेबांना फाशी दिली. तर मी पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये 48 तासांचं उपोषण केलं होतं. या उपोषणाचा काय अर्थ आहे सांगा बरं मला. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ हंगर स्ट्राईक? हंगर स्ट्राईकच्या संघर्षाचा एकच मेसेज आहे की तुम्ही प्रोटेस्ट करत आहात आपल्या स्वतःलाच त्रास देऊन, ना की कोणत्या प्रकारचा व्हायलन्स करत नाही, ना कुणाला त्रास देत आहात. हा बेसिक कन्सेप्ट आहे हंगर स्ट्राईकचा. हीच हंगर स्ट्राईक मी केली पाकिस्तानच्या भूमीवर. आणि तिथे सिव्हिल सोसायटीचे लोक आले, सर्वच राजकीय पार्ट्यांचे लोक आले, तिथे हाफिज सईद साहेब सुद्धा आले. परंतु हे मला तुम्ही सांगा की ही जी हंगर स्ट्राईक आहे याचे तत्वज्ञान काय आहे, याचा मेसेज काय आहे? ते जे हाफिज सईद आले होते त्याचा मेसेज काय आहे? मी तर तिथे कोणाला पण बोलवलं नव्हतं. जेवढेही लोक आले ते स्वतः आले होते. परंतु जो हा हंगर स्ट्राईकचा कॅम्प होता, या हंगर स्ट्राईकचा मेसेज आणि कन्सेप्ट काय आहे याचा एकच मेसेज आहे की तुम्ही शांतीपूर्ण पद्धतीने आपला प्रोटेस्ट करावा. कदाचित ती हंगर स्ट्राईक तुम्ही मुंबई हल्ल्यानंतर भारतात केली असती ना, तर तुमचं कौतुक झालं असतं. इकडे तुमच्यावर एवढ्या प्रश्नांची सरबत्ती नसती झाली. बघा, मी आधीही हे सांगितलं आहे. तुम्ही मला हेही म्हणू शकता, जे पाकिस्तानमध्ये जेव्हा मारले जात होते लोक, तुम्ही त्यावर पण का नाही बोलले? प्रकरण हे आहे जे मुंबईमध्येही झाले, मी आधीही केले, मी आता ते रिपीट नाही करत आहे. फक्त यासिन मलिक नाही, काश्मीरमध्ये जेवढेही तेहरीकचे लीडर आहेत त्या सगळ्यांनी मुंबईच्या इन्सिडेंटला कंडेम केले आणि म्हटलं की ही ब्रुटल किलिंग आहे. यासिन साहेब, त्यांनी म्हटलं की अफजल गुरुला जर फाशी दिली तर तुम्ही हंगर स्ट्राईक कराल, आणि जर मुंबईमध्ये हल्ला झाला तर हाफिज सईदच्या विरुद्ध तुम्ही काही नाही बोलणार, तुम्ही हंगर स्ट्राईक नाही करणार. अहो साहेब, जर मी पण तुम्हाला एक गोष्ट विचारली, तुम्ही हिंदुस्थानाचे शहरी आहात, जेव्हा गांधीजी इथे लढाई लढत होते तर बर्तानियाशी जे शहरी आहेत ते पण त्यांच्यासोबत उभे होऊन जायचे. मी पण जर तुम्हाला एक गोष्ट विचारू, 1 लाख काश्मीरी हत्या केले गेलेले, मुले, वृद्ध, महिला, लहान लहान मुलं, जर मी तुम्हाला पण हेच विचारू, काश्मीरच्या प्रत्येक भागात, काश्मीरच्या प्रत्येक गाव आणि नगरामध्ये फक्त शहीदांचे कब्रिस्तानच दिसून येतात. मग तुम्ही त्यासाठी इथे का नाही रस्त्यांवर निघून येत? यासिन साहेब, ते हत्या करण्यासाठी आतंकवादी पाकिस्तानमधून येतात, हत्या करण्यासाठी आतंकवादी सुडानमधून येतात. बघा, मी आधीही हे बोललो, मी आताही रिपीट करेन. मुंबईमध्ये जे झालं, मीच नाही, काश्मीरच्या सगळ्या लीडर्सने त्याला कंडेम केलं आणि म्हटलं ब्रुटल केलं. आज मी तुम्हाला विचारतोय, आज मी आवाज उठवायला तयार आहे की ज्या व्यक्तीने हिंदुस्थानच्या विरुद्ध युद्ध छेडलं त्याच्या कॅम्पमध्ये तुम्ही गेलात, 4 तास तिथे राहिलात, त्यावेळी सुद्धा तो हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी होता. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा त्यावेळी प्रकरण पुढे जात होतं, तुमच्या हिंदुस्थानामध्ये पण, पाकिस्तानामध्ये पण, जगभरात आणि काश्मीरमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब होती की कदाचित प्रकरण आता निर्णयाच्या दिशेने जात आहे. मी तुम्हाला एक फायनल प्रश्न विचारतो, काय तुम्हाला वाटतं की हाफिज सईद सारखे लोक, जे हिंदुस्थानचे दुश्मन आहेत, जे इथे दहशत पसरवतात, जे आतंकवाद्यांना तयार करतात, त्यांच्याशी कोणीही चर्चा करायला पाहिजे? काय ते मानवतेचे शत्रू नाहीयेत? काय ते इस्लामचे शत्रू नाहीयेत? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जेव्हा आम्ही काश्मीरची गोष्ट करतो, मी कधीच हे नाही म्हटलं की जे लष्कर-ए तैयबा आहेत की ते काश्मीरच्या मुद्द्यांवर बोलतील. ते माझं काम नाहीये. माझं काम हे आहे, जेव्हा प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया साहेबांना भेटलो, तर त्यांना पण जेव्हा मी अमेरिकेला गेलो, व्हाईट हाऊसमध्येही गेलो,
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटमध्ये मी म्हणालो जे काश्मीरी मिलिटंट लिडरशिप आहे, ज्यांचा नेता सलाहुद्दीन आहे, मी म्हणालो की त्यांचा टॉक्समध्ये सहभाग नक्कीच झाला पाहिजे, जेणेकरून जे नवीन पीसफुल ॲटमॉस्फिअर निर्माण होईल जेन्युइन टॉक्ससाठी. हे माझं काम आहे. बाकी जेव्हा मी हाफिज सईद साहेबांची गोष्ट करतो, हाफिज सईद साहेबांना आम्ही हीच गोष्ट त्यावेळी जेव्हा मी मुरीद कॅम्पमध्ये जेव्हा मी गेलो, मी त्यांना हीच गोष्ट बोललो, ज्यामध्ये रसूल सल्लल्लाहु वल्लमला मी कोट केलं होतं की जर यावेळी 2 देश आणि काश्मीरी चर्चेमध्ये पुढे जात आहेत, त्यावेळी आपल्याला पीसफुल ॲटमॉस्फिअर क्रिएट करायला पाहिजे. चला, अपेक्षा करतो की तुमच्या या सल्ल्याने काहीतरी फरक पडेल त्यांच्यावर. आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये यासिन मलिकवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. काश्मीरमध्ये जेवढेही लोक आहेत त्यांना पाहिजे की काश्मीरच्या समस्यांना सोडवा. आम्ही काश्मीरच्या डिस्प्यूटमध्ये नाही राहू इच्छित. त्यांना काश्मीरच्या समस्यांचे समाधान हवे आहे. जर काश्मीरचे लोक तुमच्या गोष्टीशी सहमत आहेत, तुमच्यावर इतका विश्वास करतात, तर का नाही मग तुम्ही निवडणूक लढत आणि जिंकून येत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आजचा खटला चालवत आहोत यासिन मलिकवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये JKLF चे चेअरमॅन यासिन मलिक यांच्यावर आरोप आहे की यांचा लोकशाहीवर विश्वास नाहीये. यासिन साहेब, हा मेसेज मला पाठवलाय हिंदुस्थानात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांनी. त्यांनी म्हटलं की हा जो भोळा चेहरा आहे, जे सुंदर डोळे आहेत यासिन मलिकचे, याच्या मागे भयावह चेहरा आहे. त्यांनी आठवण करून दिली की जेव्हा काश्मीरी पंडितांना तिथून काढलं गेलं, त्यामध्ये तुमचा हात होता. बघा, जर त्यात माझा हात आहे तर यावर एक्सक्लुसिव्हली एक जनता न्यायालय बनवले जावे. मी त्यामध्ये सामील व्हायला तयार आहे, ज्यामध्ये सगळ्या काश्मीरी पंडित बंधू भगिनींनी यावे. तर हा जो एक आरोप आहे, तर कमीत कमी जेव्हा तुम्ही कोणावर आरोप लावत आहात तर तुमच्याजवळ कोणती याच्यासोबत आर्ग्युमेंट पण असायला पाहिजे. आर्ग्युमेंट नाही, त्यांनी तर खूप सारे पुरावे दिलेत आणि हो, त्यांनी सांगा तर ना. म्हटलंय की बिट्टा कराटे नावाचा व्यक्ती होता ज्याने मारलं. तुमच्या म्हणण्यावर त्याने 40 काश्मीरी पंडितांना मारलं होतं. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, 19 जानेवारी 1990ला आमचे काश्मीरी पंडित बंधू भगिनी आणि ज्येष्ठ तिथून निघाले. मला ही गोष्ट सांगा 19 जानेवारी 1990 पर्यंत, कारण की जेव्हा पण मी ऐकलं ते म्हणतात जेनोसाईड झालं, एवढे हजार मारले गेले. तर मला सांगा, जेव्हा ते तिथून निघाले तर मला जरा तुम्ही लिस्ट द्या त्या लोकांच्या नावाची जे तुम्ही म्हणत आहात. कमीत कमी त्यांची नावं तर द्या ना. जर तुम्ही म्हणता शेकडो लोक मारले गेले आहेत, मला त्या शेकडो 19 जानेवारी सगळी नावं त्या नाही. केसेसमध्ये लिहिली आहेत ना, नाही ते तुमच्या विरुद्ध आहेत. नाही, मी सांगतोय 19 जानेवारी 1990ला स्वतः काश्मीर पंडित बहीण भाऊ मानतात की ते तिथून निघाले. तर तुम्ही एक न्यायालय बनवा एक्सक्लुसिव्हली यावर. त्यांना म्हणा तुम्ही फक्त लिस्ट घेऊन या, जे जे मारले गेले त्यांचे चला, किती ही लोक गोष्ट ते. तुमच्या बरोबर नक्की झाली. काश्मीरी पंडित येतील आणि यासिन मलिक येतील आणि फक्त याच प्रश्नावर आपकी अदालतमध्ये. बिलकुल, मी यात यायला तयार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की तुमचं जे पॉलिटिकल ध्येय आहे, काय ते कधी पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल लीडर्स जे इंडियामध्ये आहे त्यांना नेगेटिव्ह मेसेज नाही जात का, जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा जे इंडिया म्हणतो, इंडियाज मोस्ट वॉन्टेड लोक आहेत, पाकिस्तान पुढे मूव्ह करत नाही आहे, कोणत्या पण प्रकारे टेररिझमला समाप्त करण्यासाठी तुम्ही आवर्जून जाता, हाफिज सईदला भेटत राहता. आता हा इंडियन गव्हर्नमेंटला नेगेटिव्ह मेसेज नाही जात आहे का तुमच्याकडून? अहो ताई, माझा एक प्रश्न आहे जो मी आधी विचारला पण मी आता विचारतोय. जेव्हा मी मुरीद कॅम्पमध्ये गेलो फुल नॉलेजमध्ये, कारण की ते पाकिस्तानच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आले भाषण ते माझं, तेव्हा हिंदुस्तान गव्हर्नमेंट, हिंदुस्तानमध्ये कोणती पण पॉलिटिकल पार्टी किंवा हिंदुस्तानची सिव्हिल सोसायटी किंवा मीडियामध्ये ही बातमी पण का नाही बनली हिंदुस्थानात? तेव्हा का आनंदी होता हिंदुस्थान? माझी गोष्ट ऐका. आता मी उपोषण केले, ज्यामध्ये मी त्याला नाही बोलवले, तो तिथे स्वतः आला. त्यावेळी तुम्ही म्हणाले की याचा काय अर्थ आहे, जेव्हा तुम्हाला सूट करते, हो हे ठीक होत आहे,
त्यावेळी तुम्ही त्याला अप्रिशिएट मागून करतात. जेव्हा एक उपोषण आहे फक्त त्यावेळी ते येतात, त्यावेळी तुम्ही गोंधळ करायला लागतात. मग मी हे नाही विचारू शकत का हिंदुस्थान सरकारला सुद्धा, पण किंवा ज्यांनी त्याला मीडियावाल्यांनी इश्यू बनवलं, काय हे डबल स्टँडर्ड नाही आहेत? कारण की मग तर ऑफन्स त्यावेळी सगळ्यात जास्त झाला पाहिजे. जेव्हा मी मुरीद कॅम्पमध्ये गेलो, जेव्हा मी त्यांच्या कैड्यासना पुरस्कार दिला. तर सर तुम्ही हे मानत नाही का की हाफिज सईद, जो की इंडियन गव्हर्नमेंट म्हणतो की त्याने ऑर्केस्ट्रेट केलं आहे पूर्ण 26/11, तर काय तो त्याचा मास्टर माइंड आहे? इंडियन गव्हर्नमेंटचा ऑफिशियल स्टँड आहे, तुम्ही याला नाही मानत? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तुम्ही आधी पाक हिंदुस्थानचे एक सुप्रसिद्ध साहेब पण गेले, ते हाफिज साहेबांना भेटले, ठीक. तरी पण की जेव्हापासून मी तिथून आलो आहे, माझा पासपोर्ट पण गेला, तेव्हा तर माझं सगळं काही बंद करून दिलं होतं आणि इथे मला परत आणून जेलमध्ये टाकलं. परंतु तो जर्नलिस्ट पण मेसेज घेऊन गेला होता सरकारचा त्याच्याजवळ. त्यांनी नकार दिला ते मेसेज घेऊन नाही गेले. माझं एकदा ऐका तरी, माझं तुम्ही ऐका तरी एकदा. आता हे तुम्ही म्हणत आहात, जर माझ्या बोलण्याने जर ते गव्हर्नमेंटच्या नॉलेज विना त्यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली नाही, तर त्याचे परत तेच होऊन गेलं असतं जे माझ्यासोबत झालंय. तर यासीन तुम्ही साहेब, हाफिज सरकार सईदशी- म्हणतंय त्यांनी नाही पाठवलं. पार्लिमेंटमध्ये म्हटलं जात आहे, जाणारा म्हणतोय की मी सरकारकडून गेलो नव्हतो. तुम्ही जबरदस्ती त्याला सरकारचा माणूस बनवतात. बघा, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं. काय तुम्हाला वाटतं की हाफिज सईद सारखे आतंकवादी, काय तुम्हाला वाटतं की सलाउद्दीन सारखे लोकांना मारणारे आतंकवादी ते पीस प्रोसेसमध्ये काही तुमची मदत करू शकतात? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा कधी तुमचे युद्ध होतं देशांसोबत वेगळ्या, तुम्ही पाकिस्तानसोबत 3 युद्ध केलेत. त्याच्या व्यतिरिक्त पण छोटे छोटे झाले, कारगिलमध्ये पण, बॉर्डर्सवर सुद्धा. परंतु तरीही तुम्ही चर्चेचे मार्ग शोधत आहात. म्हणून जेव्हा कन्फ्लिक्ट होतात त्यामध्ये सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो की जेव्हा चर्चेचा रस्ता मार्ग स्वीकारला जाईल, तर प्रयत्न व्हावा की त्यात सगळ्या लोकांना घेण्यासाठी, जेणेकरून या प्रोसेसला कोणी सॅबिटाईज ना करू शकेल, जेणेकरून ही प्रोसेस कोण्या व्हायलन्सच्या नजरेत ना यासीन यावी. साहेब, लोक तर हे म्हणतायत की हाफिज सईदची जागा चर्चेच्या टेबलवर नाही, हिंदुस्थानच्या जेलमध्ये असली पाहिजे. बघा, माझं आधी हेच म्हणणं होतं, आताही हेच म्हणतोय. जसे मी जेव्हा म्हणतो की मिलिटंट लिडरशिपची एंगेजमेंट इन द डायलॉग, फक्त काश्मीरी लिडर्सची गोष्ट, जे सलाहुद्दीन ज्याला हेड करतात. मी हाफिज सईद साहेबांना जे मुरीद कॅम्पमध्ये गेलो, जेव्हा त्यावेळी पीस प्रोटेस्ट चालू होता. मी त्यातून ताऊन मागण्यासाठी की यामधून आपण या 2 प्रदेशांना पुढे वाढू द्यायला पाहिजे, यावेळी पीसफुल ॲटमॉस्फिअर, ना की मी त्याला इथे चर्चा करायला आणलं होतं. कमीत कमी या गोष्टीवर तर सहमत आहात की या चर्चेमध्ये अशा लोकांना सामील नाही व्हायला पाहिजे. नाही, बघा, आणि काश्मीरला काय आहे? त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय की पाकिस्तानमध्ये प्रॉसिक्युशन होत आहे बरोबर? बघा, जे पाकिस्तानमध्ये ट्रायल चालू आहेत, स्पष्ट आहे हिंदुस्थान आणि पाकिस्तान या मुद्द्यावर जास्त आपसात चर्चा करत आहेत. म्हणून ते हिंदुस्थानच सांगू शकतो की त्या मुद्द्यांवर जे यावेळी तिथे ट्रायल चालू आहे त्याची नियत काय आहे. मी फक्त एवढं म्हणू इच्छिते की बॉर्डरच्या दोन्हीकडे लोक आहेत ज्यांना पीस पाहिजे आहे, ज्यांचे नातेवाईक इकडे आहे, ज्यांचे नातेवाईक त्या पलीकडे आहे. आणि इफ आय कॅन से द रेस्ट ऑफ दिस इन इंग्लिश, आय वॉन्ट टू नो वाय मोर पीपल don't take note of the fact that we are looking at someone who used to have access to a very violent way of life, and this person has made a turnaround and is talking about peace, is quoting from Faiz Ahmad Faiz, believes in Mahatma Gandhi. Why aren't more people willing to listen to him? That's my question. तुमचा क्वेश्चन लोकांना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यासीन मलिकने मिलिटन्सी सोडून महात्मा गांधींचा मार्ग स्वीकारला, पीसचा मार्ग स्वीकारला, परंतु आजही लोक तुमची गोष्ट ऐकायला तयार नाहीयेत. बघा, ही जी गोष्ट ऐकायला लोक तयार नाही आहेत, त्याचा निगेटिव्ह मेसेज तुम्ही काश्मीरमध्ये जे नवीन यूथ आहे, कारण की जेव्हा आम्ही बंदूक सोडली होती तर काश्मीरमध्ये एक खूप मोठी रेजिमेंट झाली माझ्या विरुद्ध.
हा बरोबर निर्णय होता किंवा चुकीचा निर्णय होता? आणि जी आमची नवीन जनरेशन आहे, आम्ही नवीन जनरेशनला ट्रेंड केले होते पूर्ण नॉन व्हायलंट मुवमेंटच्या पद्धतीने, ज्याचे पुरावे तुम्ही पाहिले की 2008 मध्ये एक कलेक्टिव्ह ट्रान्झिशन झाले फ्रॉम व्हायलंट मुवमेंट टू नॉन व्हायलंट मुवमेंट. परंतु जो तुमचा हा जेन्युइन क्वेश्चन आहे, जो रिस्पॉन्सेस आहे आता इंडियन ऑडियन्स आणि इंडियन सिव्हिल सोसायटीच्या दिशेने, कदाचित हे काश्मीरींना म्हणतात की कदाचित तुमच्या वादाचे व्हायलन्सने समाधान होईल, बंदुकीने, तेहरकीने नाही होणार. इट इज नॉट अ गुड मेसेज. यासिन साहेब, तुम्ही काश्मीरचे लोक तर तुमच्या बरोबर आहेत. बघा, जर मी कधी नाही दावा करणार मी मोठा लीडर आहे, किती मोठा आहे, परंतु मी एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो, काश्मीरचे जितकेही लोक आहेत त्यांना पाहिजे की काश्मीरच्या समस्येला सोडवा. आम्ही काश्मीरच्या डिस्प्यूटमध्ये नाही राहू इच्छित, ते काश्मीरच्या समस्येचे समाधान इच्छित. जर काश्मीरचे लोक तुमच्या गोष्टीशी सहमत आहेत, ते तुमच्यावर एवढा विश्वास करतात, तर का नाही तुम्ही निवडणूक लढत आणि जिंकून येत? जर आम्ही 57 मध्ये एक एफर्ट केला होता तर आम्ही त्याचा परिणाम बघितला. आम्ही रेड 16 इंटरोगेशन सेंटर आणि जेल पाहिलं. जर हिंदुस्थानी ऑडियन्सला हा डाऊट आहे की जे तिथे तेहरीक ए आझादीची गोष्ट करतात लोक त्यांच्यासोबत नाही राहत, तर मी एक प्रश्न मांडतो रजतजींना. जी ही पूर्ण इंडिया टीम आहे, इंडिया टीव्हीचे चॅनल आहे, हे म्हणतील तिथे मेहबूबा मुफ्तीला, उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला साहेबांना, काँग्रेसला, की हे पूर्ण काश्मीरमध्ये कोणतीही कॉन्स्टिट्युएन्सी निवडतील, तर त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हे इलेक्शन तुम्ही सोडून द्या, असेंब्ली आणि पार्लमेंटचे, तर हे कंडक्ट करतील एक प्रायव्हेट इलेक्शन, फक्त की इथे लोक कोणाच्या सोबत आहेत. तर मी रजतजींना आमंत्रण देतो की यांनी ते कंडक्ट करावं, तर आम्ही त्यात सामील होऊन जाऊ, तर मग बघूया लोक कोणासोबत आहेत ते. यासिन साहेब, जर काश्मीरचे लोक तुमच्या बरोबर आहेत, आपले उमेदवार उभे करा, MLA बनवा, चीफ मिनिस्टर बना, सरकार बनवा. बघा, 1947 पासून आतापर्यंत हिंदुस्थानमध्ये, काश्मीरमध्ये इतके इलेक्शन झाले आणि हिंदुस्थानाचे सगळ्यात मोठे गांधीयन लीडर जयप्रकाश नारायणजींनी 1962 मध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये एक आर्टिकल लिहिलं. त्यांनी आर्टिकलमध्ये लिहिलं, माय ओन कंट्रीमॅन मे अक्यूज माय पॅट्रिओटिक क्रेडेन्शियल, बट आय वुड लाईक टू टेल माय कंट्रीमॅन, जे काश्मीरमध्ये इलेक्शन होत आहेत हे सगळे इलेक्शन रिग्ड आणि फार्स आहेत. आम्ही काश्मीरी लोकांना वचन दिलं आहे, आम्ही तुम्हाला निवडून येण्याचा निर्णय करण्याचा चान्स आम्ही काश्मीरींना नाही दिला आहे. मला हे पाहिजे की आम्ही ते वचन केव्हा पूर्ण करू काश्मीरी लोकांसोबत. परंतु आता वेळ बदलली आहे. तुम्ही काय म्हणतात की उमर अब्दुल्लाची पार्टी रिग्ड करून इलेक्शन जिंकते, मेहबूबा मुफ्ती रिग्ड करून इलेक्शन जिंकते, काँग्रेस रिग्ड करून इलेक्शन जिंकते. मी तुम्हाला एकच गोष्ट बोललो, मी म्हटलं जर इंडिया टीव्ही यांना म्हणेल सगळ्यांना मिळून, त्यामधून हे सगळे एकच राहतील की पूर्ण काश्मीरमध्ये एकाच कॉन्स्टिट्युएन्सी निवडतील, तिथे तुम्ही प्रायव्हेट इलेक्शन करावे, आम्ही त्यामध्ये उभे राहू, बघूयात लोक कोणाच्या सोबत आहेत ते. आम्हाला अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की यासिन मलिक आणि त्यांचे सगळे साथी मिळून काश्मीरच्या फायद्यासाठी, काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, त्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी काम करतील. हिंदुस्थानच्या सरकारबरोबर चर्चा करून मार्ग काढतील. आजचा खटला इथेच समाप्त करूयात. पुढील आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन पाहुण्यांबरोबर. तोपर्यंत नमस्कार.